नमस्कार, मी प्रसाद यादव. एबीपी माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना हवा-हवासा आणि कायम सर्वांचं लक्ष वेधून घेणारा मतदारसंघ. आता मतदारसंघ कोणता हा तुम्हाला प्रश्न पडला असेलच ना. चला तर आढावा घेऊया अशा एका मतदारसंघाचा. उच्चभ्रू वस्ती, कोळीवाडी, मराठी वस्ती, मुस्लिम गुजराती समाज असा बहुभाषिक मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई. या मतदारसंघातील कुलाबा आणि मलबार हिल या परिसरात उच्चभ्रू लोकांची वस्ती आहे, तर गुजराती आणि मराठी भाषिक देखील राहतात. गिरगाव, ताडदेव, वरळी, शिवडी, परळ या भागात मराठी मतदारांची संख्या अधिक आहे, तर उमरखाडी, भायखळा, नागपाडा या परिसरात मुस्लिम बहुल मतदारांची संख्या अधिक आहे. एकूणच काय तर या मतदारसंघाची रचना मराठी, गुजराती, मुस्लिम आणि मागासवर्गीय अशी आहे. सखा पाटील, जॉर्ज फर्नांडिस, मुरली देवरा ते अरविंद सावंत अशा बड्या नेत्यांचा मतदारसंघ. 2024च्या लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांचं नाव याआधीच जाहीर करण्यात आले, पण महायुतीचा उमेदवार कोण याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. मंगलप्रभात लोढा की राहुल नार्वेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली होती, पण अखेर अर्ज भरण्याच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचं नाव जाहीर करण्यात आले. आता शिवसेना वर्सेस शिवसेना अशी थेट लढत असणार आहे. 1952 साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सखा पाटील या मतदारसंघाचे पहिले खासदार झाले. त्यानंतर 1967 साली संयुक्त सोशलिस्ट पार्टीचे जॉर्ज फर्नांडिस खासदार झाले, तर 1971 साली कैलाश नारायण शिवनारायण हे काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. 1977 साली आणीबाणीनंतर आलेल्या जनता पार्टीच्या युगामध्ये जनता पार्टीचे रतनसिंह राजदा विजयी झाले. त्यानंतर दक्षिण मुंबईत मुरली देवरा यांचं वर्चस्व आलं. 1984, 1989 आणि 1991 असे सलग 3 वेळा मुरली देवरा हे काँग्रेसचे खासदार झाले. 1996 साली भाजपच्या जयवंतीबेन मेहता विजयी झाल्या. पुन्हा 1998 साली मुरली देवरा हे विजयी झाले, तर 1999च्या निवडणुकीत जयवंतीबेन मेहता पुन्हा एकदा लोकसभेत गेल्या. त्यानंतर 2004 आणि 2009 या 2 लोकसभा निवडणुकीत मुरली देवरा यांचे पुत्र म्हणजेच मिलिंद देवरा विजयी झाले. 2014 आणि 2019 या 2 निवडणुकात शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी झाले. दक्षिण मुंबई मतदारसंघात वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी आणि कुलाबा या 6 विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. वरळीतून ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे हे आमदार आहेत, तर शिवडीतून ठाकरे गटाचे अजय चौधरी आमदार आहेत. भायखळ्यातून शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव या आमदार आहेत, तर मलबार हिल मतदारसंघातून भाजपचे मंगलप्रभात लोढा हे आमदार आहेत. मुंबादेवी या मतदारसंघातून काँग्रेसचे अमीन पटेल आमदार आहेत, तर कुलाबा मतदारसंघातून राहुल नार्वेकर हे भाजपचे आमदार आहेत. एकूणच या मतदारसंघात ठाकरे गटाचे 2, भाजपचे 2, शिवसेना शिंदे गटाचा 1 तर काँग्रेसचा 1 आमदार आहे. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये अरविंद सावंत यांना 4,21,937 मतं पडलेली, तर काँग्रेसचे मिलिंद देवरा यांना 3,21,870 मतं पडली आहेत, तर वंचित बहुजन आघाडीचे अनिल चौधरी यांना 30,348 मतं पडलेली. या मतदारसंघात दाटीवाटीची लोकवस्ती आहे. वरळी, परळ, उमरखाडी, नागपाडा, गिरगाव, चिराबाजार या भागातील उपकरप्राप्त इमारती आणि मोडकळीस आलेल्या इमारती, अरुंद गल्ल्या, गलिच्छ परिसर असे चित्र या मतदारसंघात एकीकडे पाहायला मिळते, तर दुसरीकडे या मतदारसंघात कुलाबा, वरळी, मलबार हिल सारख्या उच्चभ्रू वस्तींचा देखील समावेश आहे. असे असले तरी एकंदरीतच दक्षिण मुंबई मतदारसंघात जुन्या आणि मोडकळीस आलेल्या चाळींचा प्रश्न, अरुंद रस्ते, गल्ल्या आणि त्यामुळे निर्माण झालेला वाहतुकीचा प्रश्न हे येथील प्रमुख महत्त्वाचे मुद्दे आहेत. या मतदारसंघात सुरू असलेली मेट्रो, मोनो आणि कोस्टल रोडची कामं आणि या कामांमुळे नागरिकांना होणारा त्रास हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. एकंदरीतच दक्षिण मुंबई मतदारसंघाचा आढावा घेतला तर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत हे सलग 2 वेळा लोकसभेचं मैदान मारले. 2014 आणि 2019 साली अरविंद सावंत यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.
त्यामुळे या मतदारसंघात अर्थातच ठाकरे गटाचं पारडं जड असल्याचं बोललं जाते। अशातच लोढा नार्वेकरांचं पारडं जड असतानाही शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्याचा धक्का बसलाय। यामिनी जाधव यांचा भायखळा माझगाव या भागात होल्ड आहे। असं असलं तरीही अरविंद सावंतांसमोर त्यांना घाम गाळावा लागणार हे निश्चितच आहे। आता अरविंद सावंत तिसऱ्यांदा गुलाल उधळणार की महायुतीच्या यामिनी जाधव जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।